Audio Jungle. Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी नितेश बाळकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा व बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आज 8 डिसेंबर 2020 भारत बंदचा ऐलान केला आहे. या संपूर्ण भारतातील शेतकऱ्यांनी त्यांचा आवाज प्रखर करण्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यावर अन्याय करणारे 3 कायदे केले. ते 3 कायदे काय ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. जेव्हा कायदा कराचा अध्यादेश केंद्र सरकारनं जसा काढला तसाच मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकला होता. मार मोठ्याल्या गोष्टी करायच्या, शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करू, अमक करू, ढमक करू आणि त्या मुख्या आणण्याच्या बाजूचे कायदे करत असाल तर मग मात्र आपण विरोध करायला पाहिजे. एक कास्तकाराचं पोट्ट आणि स्वतः कास्तकार म्हणून मी या कायद्याचा निषेध करतो. जसा कायदा झाला तसाच व्हिडिओ टाकलाय 2 महिन्याच्या अगोदर, पाहून घ्या यूट्यूबवर. तेव्हाही हे 3 कायदे समजून सांगितले होते. आता हे कायदे आहे का? ठीक आहे, मार नारा द्याचा, जय जवान जय किसान आणि जय विज्ञान, आणि बसाचं त्या शेतकऱ्याच्या छाताडावर जो या ठीक आहे भूमीतून तुमच्यासाठी अन्न कमावते, अन्न उगवते, अन्न पिकवते. अन्न जर नाही पिकवलं त्यानं तर गोटे माती खाची वेळ येईन, हे बी लक्षात ठेव जा. तर कोणते कायदे असे केले केंद्र सरकारनं? केंद्र सरकारनं सगळ्यात पहिले याचा अध्यादेश काढला. ठीक आहे, कलम 213 नुसार, कलम 123 नुसार भारताचे राष्ट्रपती ठीक आहे पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने अध्यादेश जारी करू शकते. मग अध्यादेश जारी केला, लक्ष द्या ठेव, अध्यादेश जारी केला का तो कायदा म्हणून लगेच लागू होते, पण त्याला येणाऱ्या अधिवेशनात पारित करून घ्यावे लागते. 20 सप्टेंबरला हे कायदे भारताच्या संसदेत गोंधळात पारित करण्यात आले. बहुमत आहे म्हणून कशाही कायदे पारित करायचे का, मुख्य आणण्याच्या बाजूचे कायदे पारित करायचे का, ठीक आहे, तेच आपण आज पाहणार आहे. आज भारत बंदचा आवाज बुलंद झाला पाहिजे, तो आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे आणि केंद्र सरकारने कायदे मागे घेतले पाहिजे. मीडिया सुद्धा ठीक आहे 50 दिवसापासून पंजाबमध्ये आंदोलन चालू होतं तर त्याची दखलच घेतली गेली नाही. जेव्हा हे आंदोलन दिल्लीकडे आलं आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले तेव्हा कुठं दखल घेतली. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेले 3 कायद्यातला पहिला कायदा आहे आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा. ठीक आहे, आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा, मालाची साठेबाजी. आता लक्ष द्या, आपला शेतकऱ्याचा माल आपण उगू, खरेदी करण मोठ्याले व्यापारी, ठीक आहे, मोठ्याल्या कंपन्या पेप्सिको, रिलायन्स, ठीक आहे, अदानी याच्या साऱ्या कंपन्या माल विकत घेईन. आता ह्या कायदा जो होता, हे लक्ष द्या, आतापर्यंत कोणत्याही शेतीमालाची साठेबाजी करता येत नव्हती. का करता येत नव्हती? साठेबाजी म्हणजे माल घेऊन गोडाऊनले जमा करून ठेवता येत नव्हता. आता भारतातल्या प्रत्येक व्यापाऱ्याले, प्रत्येक मोठ्याल्या उद्योगपतीले कितीही माल कितीही प्रमाणात घेता येते. 1955 कारण काय होतं का जीवनावश्यक वस्तूचा साठे बाजार नाही झाला पाहिजे म्हणून 1955 भारत सरकारनं कायदा केला होता आवश्यक वस्तू साठेबाजी कायदा. आता तोच कायदा त्याला दुरुस्ती केली, आवश्यक वस्तू साठेबाजी सुधारणा विधेयक 2020 अमेंडमेंट केली 1955 पासून. तर ह्या कायद्याचा प्रवाह 2020 ला आला. तर 1955 च्या कायद्यात कोणत्याही व्यापाऱ्याला जीवनावश्यक वस्तूच्या मालाची साठेबाजी करता येत नव्हती, गोडाऊन मध्ये माल भरता येत नव्हता. तुरीच्या डाळीच्या किमती वाढल्या होत्या तर व्यापाऱ्यावर धाडी टाकल्या आणि ज्याचे गोडाऊन भरून आहे त्याचा माल बाहेर काढला. ठीक आहे, याच्यात ग्राहकाचं नुकसान आहे. पण असं बी होऊ शकते, आता शेतकरी माल जमा ठेवू शकते का? अबे शेतकऱ्याच्या घरी जागा नाही माल ठेवायला, तो का जमा ठेवन? त्याला तर इकडं हातावर राहणे ठीक आहे आणि पानावर खाणे अशी सोय आहे त्याची, तो का साठेबाजी करण बे, आहे का नाही? तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का शेतकऱ्याचा माल घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्या गोडाऊनले भरून ठेवायचा. हा तेलाचे पिपे आणले, लाव गोडाऊनले, लाव जमा ठेव. ठीक आहे, कृत्रिम टंचाई निर्माण होऊ शकते. यानं मोठ्याले व्यापारी पैसे आहे गोडाऊनले माल भरून ठेवून, हायच नाही तुरीची डाळ, हायच नाही. ठीक आहे, तुरीची डाळ हायच नाही तेव्हा 80 रुपये किलो होती आणि तुरीची डाळ गोडाऊनले भरून राहील. मार्केटमध्ये तुटवडा निर्माण झाला
का मग म्हणन ठीक आहे तुरीचे भाव वाढन 120 रुपये किलो 130 रुपये किलो, मग म्हणन तुरीची डाळ आहे हाय ठीक आहे तुरी डाळ आहे डायरेक्ट 80ची 130 माल गोडाऊनलेच भरून राहील. घेऊन जा सालेले सुस्ती न करू 130 किती पाहिजे ठीक आहे 50 क्विंटल घेऊन जा सुस्ती करू नको. माल गोडाऊनलेच जमा राहील पण माल ठीक आहे भरून ठेवन आणि आपल्याला दाखवून का मार्केटमध्ये तुटवडा आहे ठीक आहे साठी, कारण सरकारले याच्यानंतर कोणत्याच गोडाऊनवर धाडी टाकता येणार नाही. समजलं का. पहिला कायदा पहा ठीक आहे इसेन्शियल कमोडिटी ठीक आहे अमेंडमेंट्स ऍक्ट सुधारणा विधेयक आहे ठीक आहे 1955च्या नियमानुसार कायद्यानुसार ठीक आहे कोणत्याही व्यापाऱ्याला जीवनावश्यक वस्तूचा साठे बाजार म्हणजे माल गोडाऊनले जमा करून ठेवता येत नव्हता, रोटेशन मध्ये चालू द्या लागत होता. एकदम त्यानं ठीक आहे 5-7 हजार क्विंटल माल 10,000 क्विंटल माल गोडाऊनले भरून ठेवता येत नव्हता ठीक आहे. जो रेग्युलर आहे 200-300 क्विंटल तो विक मोकळा होय दुसरा पुन्हा आण अशी सोय होती. आज ठीक आहे हा कायदा केला. या कायद्यानुसार साठेबाजी करता येते. फक्त दोनच कारणास्तव साठेबाजी करता येत नाही. एक म्हणजे युद्धजन्य परिस्थिती आणि एक म्हणजे ठीक आहे भारतावर आलेली कोणतीही आपदा. एक लक्ष द्यावे साठे बाजार दोन परिस्थितीत करता येणार नाही. युद्ध असलं तेव्हा साठे बाजार करता येणार नाही आणि त्याच्यानंतर ठीक आहे नैसर्गिक आपदा आली किंवा भारतावर अजून कोणती आपदा आली या परिस्थितीत साठे बाजार करता येणार नाही. आता या परिस्थितीत तर ठेवाच लागेल भाऊ आहे का नाही. तर आता लक्ष ठेवा ह्या जो साठे बाजार आहे मोठाल्या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहे त्याच्यानंतर भारतातल्या मोठाल्या कंपन्या ह्या मोठाले गोडाऊन बांधणार आहे ठीक आहे. आणि या गोडाऊन मध्ये आपला माल खरेदी करण तुरी खरेदी करण त्याची डाळ बनवण ठीक आहे मार्केटले ठीक आहे टाकणार नाही जमा करून ठेवत मार्केटले तुटवडा निर्माण झाला मग तवा बाहेर देशातून नाही बोलन सरकारले माहित राहील हा काढणारे बाहेर झाला ना 120 ठीक आहे तर रपकन माल असा बाहेर काढण. समजलं का. तर हे त्याच्या घर भरासाठी आहे. आणि आता व्यापारी तसेच करते ना. व्यापारी का करते बरेचसे व्यापारी साठेबाजी करत होते ठीक आहे. तर हे साठेबाजी आता मोठाले जे उद्योजक लोक आहे त्याले आता खुली छूट दिली का तुम्ही कोणताही माल जीवनावश्यक वस्तूचा माल साठेबाजारी करू शकता तुमच्या गोडाऊनले जमा करू शकता. आता तुमच्यावर सरकार धाड टाकणार नाही. चांगली गोष्ट आहे. मस्त चालू द्या ठीक आहे आवश्यक वस्तू. आणि याच्यात नुकसान सर्वसामान्य लोकांचं होईल. कोणाचं होईल सर्वसामान्य. शेतकऱ्याच्या घरी कुठं गोडाऊन आहे बे ठीक आहे का थो का ठीक आहे 2,000 क्विंटल खरेदी करून खरेदी करून ठेवायची अवकात तरी आहे का त्याची बिचाऱ्याची. तो नाही करू शकत. ज्याच्यापाशी पैसा आहे तो माल त्याच्या दाल मिलच्या कंपन्या राहील त्याच्या कापूस कॉटनच्या कंपन्या राहील तो माल गोडाऊनलेच भरून ठेवन ठीक आहे तेलाचे पिपे भरून ठेवन आणि आपल्याला मार्केटमध्ये तुटवडा दाखवून तांदूळ खरेदी करण प्रोसेस करून गोडाऊनले लावून ठेवून तांदूळच नाही म्हणून एचएमटी. आणि मग ठीक आहे भाव वाढले एचएमटीचा तांदूळ ठीक आहे 30 रुपयावरून तो 50-55वर गेला का विकले मार्केटमध्ये सुस्तीच करू नको. बमार लबाल पैसे छापण याच्यात नुकसान सर्वसामान्य लोकांचं आहे. हे लोकांना समजून नाही राहिलं ठीक आहे. काही तर पुरे भक्त आहे ठीक आहे त्या भक्ताईले कंदबी समजत नाही शेती आयुष्यात केली नाही हा आहे का नाही. मग आता लक्ष द्या ठीक आहे. आता हे पहिला कायदा होता जीवनावश्यक वस्तू साठेबाजी कायदा ठीक आहे. युद्धजन्य परिस्थितीत नैसर्गिक आपदात ठीक आहे साठेबाजी करता येणार नाही. बाकी सर्व रेग्युलर बाबतीत साठेबाजी. पहिले तर कधीच साठेबाजी करता येत नव्हती. माल गोडाऊनले भरून ठेवता येत नव्हता जीवनावश्यक वस्तूचा ठीक आहे. मग त्याच्यानंतर लक्ष द्यावे ठीक आहे. आता त्याच्यानंतर ठीक आहे दुसरा कायदा कोणता. ह्या पहिला कायदा झाला. मग दुसरा कायदा समजून सांगतो. लक्ष द्या ठीक आहे. सोपे भाषेत काही खूप कठीण नाही आहे. कायदा समजून घ्या आणि कायदा समजल्यावर मग तुम्ही सद्विवेक बुद्धीने विचार करा का हे केलेली दुरुस्ती कशी आहे. मग आता त्याच्यानंतर दुसरा कायदा ठीक आहे. दुसरा कायदा पाहावे. दुसरा कायदा का म्हणते शेतकरी पहा नावच आहे शेतकरी. कायद्याला नाव घेऊ मोठे चांगले दिले. शेतकरी हक्क व सुरक्षा. वा रे वा हक्क व सुरक्षा. शेतकरी हक्क व सुरक्षा ठीक आहे. शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत ठीक आहे. शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत हमी. अरे वा किंमत हमी व कृषी सेवा पहा का म्हणते कृषी सेवा. वा रे वा ठीक आहे. शेतकरी हक्क व सुरक्षा किंमत हमी व कृषी सेवा ठीक आहे. करार शाबाश
ह्या शब्द महत्वाचा आहे याच्यातला. करार विधेयक, ठीक आहे, करार विधेयक, ठीक आहे. विधेयक काय आता कायदा झाला ना तो, ठीक आहे. करार कायदा, ठीक आहे, करार कायदा 2020, ठीक आहे. आता लक्ष द्या, याले इंग्लिश मध्ये काय म्हणते तर फॉर्मर इम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन अग्रीमेंट ऑन प्राइस ॲश्युरन्स अँड फार्म सर्व्हिस बिल 2020. आपण मराठीतच लिहिलं शेतकरी हक्क सुरक्षा किंमत हमी, ठीक आहे, किमतीची हमी कृषी सेवा करार कायदा. ह्या करारात किमतीची हमी म्हणते. आणि पंजाबचे जे लोक आंदोलन करून राहिले ते एवढंच म्हणून राहिले का तुम्ही या कायद्यात आम्हाला कायद्यात लिहून द्या का हमी भावाच्या पेक्षा कमी माल घेणार नाही. तर सरकार म्हणते याच्यासाठी विरोध आहे का आम्हाला लिहून द्या कायद्यात आणि तो कायदा पारित करा का याच्यापेक्षा कमी किमतीनं तुमचा माल खरेदी करणार नाही. ठीक आहे, समजलं का? अरे आंदोलनच त्याच्यासाठी आहे का तुम्ही जे म्हणून राहिले ना का तुमचा जो MSP आहे त्याच्यापेक्षा कमी रेटनं खरेदी होणार नाही तर ते लिहून द्या. तर लिहून द्यायला सरकार तयार नाही. काऊन लिहून द्यायला तयार नाही? दे ना बाबा लिहून. काही वेगळे थोडीच मागून राहिले. आणि सरकार हे कल्याणासाठी असते, लोकांच्या कल्याणासाठी कायदे करत असते. त्या भांडवलदार लोकांचे गुलाम होय का हे? जवाई होय का? का तो सासरावाई यायचा का घर जवाई ठेवला यायले का त्याच्या बाजूचे कायदे करायचे? हा, लाल किल्ला इकू का तिकडे रेल्वे इकू का विमानतळ इकू? आता तर पोट इकाले काढले म्हणते बंदर. आम्हाला इकणं म्हणा किडनी सगटच्या माय मी. हा, ठीक आहे, इका बापान कमावलं तुम्ही उडवा. हा, नोटाबंदी उरावर, GST उरावर. हा, अरे शेतकऱ्याच्या बाजूनं तर चांगले कायदे करा. अरे जो कमावते या कोरोनाच्या काळात 3% GDP त्याचाच होता म्हणून आपण इथं टिकून राहिलो. नाही तर पुरी GDP पुन्हा मायनसमध्ये गेली असती. -24% GDP गेली होती भारताची. त्याच्यात एकच फॅक्टरी चालू होती कोरोनाच्या काळात, शेती. त्यानं जर म्हणलं ना दूधही नाही देत, भाजीपाला नाही देत आणि अन्न नाही देत तर उपाशी मरान.